मित्र हो नमस्कार। आजकाल राखीव जागांच्या विषयावरून सुरू झालेलं आंदोलन आणि त्यातून निर्माण होत असलेली धग, अस्थिरता, समाजामधील ताणतणाव आणि या सर्व गोष्टीवरून राजकारणात सुरू झालेल्या हालचाली पाहता कधीतरी एकदा ह्या आरक्षणाच्या मर्यादा काय आहेत हे पण शांतपणे, जाणतेपणे समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। गेल्या काही वर्षापासून विशेषतः खाजगीकरणाच्या लाटेपासून, जागतिकीकरणाच्या लाटेपासून समाजाच्या मनामध्ये आणि वेगळ्या जातींच्या मनामध्ये असा एक विचार जाणीवपूर्वक बिंबवण्यात आलेला आहे, तो म्हणजे समाजाचा, व्यक्तीचा विकास हा फक्त आणि फक्त आरक्षणाच्या रस्त्यावरून होतो। आणि हे विधान, ही समज अनेकांना खरी वाटत असल्यामुळे आरक्षणाच्या रिंगणात जाण्यासाठी सर्व प्रकारच्या लढाया देशात ठिकठिकाणी आपण पाहतो आहोत। उद्या जनगणना झाल्यानंतर ती होईल की नाही माहिती नाही, बिहारमध्ये झालेली आहे। ती जर सर्वत्रच झाली तर सामाजिक ताणतणाव आणखीन वाढणार आहेत आणि त्याचा फटका शेवटी सामान्य माणसालाच बसणार आहे। आंदोलनकर्त्यांच्या भावना किती तीव्र असू शकतात हे महाराष्ट्राने गेल्या 8-10 दिवसापासून पाहिले आहे। या भावना इतक्या तीव्र होतात की त्या विधिमंडळाला टाळे ठोकतात। या भावना इतक्या तीव्र होतात की कुणातरी आमदाराचं घर जळतं, कोणती तरी कचेरी जळते, शासकीय खाजगी वाहनं जळतात। ह्या सगळ्या भावना तीव्र होण्यामागचं एक प्रमुख कारण की त्या समाजाचा विकास हा फक्त राखीव जागांच्या रिंगणातच होतो, हे त्याच्यावर बिंबवण्यात आलेलं आहे। राखीव जागा निरर्थक आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांच्या मर्यादा काय आहेत हे पण आपल्याला समजायला पाहिजे। मी सातत्याने या YouTube चॅनलवर सांगत आलेलो आहे की 1980 पासून खाजगीकरणाच्या लाटेमध्ये एकूण सरकार नावाची संस्थाच संकुचित होताना दिसते आहे। ती संकुचित का होते आहे तर जिथे मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या तयार व्हायच्या ती सगळी सरकारी क्षेत्र भांडवलशाहीच्या, खाजगीकरणाच्या जबड्यामध्ये गेलेली आहेत। विशेष म्हणजे सरकारनेच निमंत्रण देऊन ती दिलेली आहेत। जिथे नोकऱ्या होणारी, जन्माला येणारी ठिकाणच संकुचित झाले असतील किंवा संपलेले असतील, त्याचा आरक्षणावर नक्कीच परिणाम होणार आहे। या रिंगणामध्ये सरकारी नोकऱ्या एक दिवस संपणार आहेत, तो कालावधी फार दूरचा नाही आहे। ज्या झपाट्यानं खाजगीकरण चालू आहे त्या झपाट्याने सरकारी नोकऱ्या कमी होतात आणि कमी होणाऱ्या नोकऱ्यांसाठी ह्या सगळ्या लढाई चालू आहेत। कुणी जर उद्या असा निर्णय घेतला सरकारने की सगळ्या 100% जागा एकाच जातीसाठी राखीव ठेवल्या तरी त्या जातीतल्या सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सुटणार नाहीये, कारण नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि नोकऱ्या जन्माला येण्याचं प्रमाण हे गोगलगाईसारखं आहे। हे आपण समजून घेणार की नाही घेणार? आणि जगण्यासाठी नोकऱ्याच आवश्यक आहेत, ही जी एक पांढरीपेशी कल्पना तरुणांच्या मनात बिंबवण्यात आलेली आहे, त्या कल्पनेचा सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे। कोणताही राजकारणी आरक्षणाच्या विरोधात बोलत नाही, कारण आपल्या अंगावर कोलीत पडल्यासारखं वाटतं, कारण त्या समाजाची मतं त्याला पाहिजे असतात, त्या मताच्या जोरावर त्याला सत्ता मिळवायची असते। त्यामुळे कोण शहाणा पुढारी असं म्हणेल आम्ही तुम्हाला राखीव जागा देणार नाही? प्रत्येक जण, प्रत्येक राजकीय पक्ष
आता गॅरंटी देतोय की आम्ही तुम्हाला राखीव जागा देऊ, कोर्टात टेकणाऱ्या राखीव जागा देऊ, तुम्हाला पाहिजे ते पत्र देऊ, पण प्रत्येकाला नोकरी देतो अशी गॅरंटी कोणताही पक्ष आणि सरकार देऊ शकत नाही. म्हणजे राखीव जागांच्या रिंगणात तुम्ही ओढणार, पण नोकऱ्या तुम्ही देणार नाही. मला एक कल्पना आठवते की एका राजाने आपल्या प्रजेला जगवण्यासाठी एक मोठं अन्न छात्रालय उभा केलं. बोर्ड लावला, सर्व जनतेसाठी मोफत अन्न छात्रालय. लोकांना आश्चर्य वाटलं. राजाचा जय जयकार करत ते सगळे त्या अन्न छात्रालयात घुसले. आत बसायला बाकं होती, टेबल होते, थाळ्या मांडून ठेवलेल्या होत्या. फक्त एकच गोष्ट तिथे नव्हती, या लोकांना वाढण्यासाठी अन्न. खाजगीकरणामध्ये, जागतिकीकरणामध्ये सरकार दुर्बल होण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या नोकऱ्या गायब होणार आहेत हे कोणत्या कॉम्प्युटरवरच्या ज्योतिषाकडे जाऊन समजून घेण्याची गरज नाही, ते आपल्यालाच कळतं. मग आपली मागणी काय असायला पाहिजे? आपली मागणी अशी असायला पाहिजे, आपल्यामध्ये जो औद्योगिक विकास चाललेला असं आपण म्हणतो आहोत, ते जर खरं असेल तर या औद्योगिक विकासाच्या बरोबर नोकऱ्या का जन्माला येत नाहीत? त्या जन्माला यायला पाहिजेत अशी आपली मागणी पाहिजे. प्रत्यक्षात औद्योगिक विकास होतो, पण एकही नोकरी जन्माला येत नाही, कारण तंत्रज्ञानाच्या मदतीनं, रोबोटच्या मदतीनं हा सगळा विकास चालू आहे आणि तिथला माणूस डिलीट केलेला आहे. आपली मागणी अशी पाहिजे, जर आज ना उद्या एक दिवस सरकारी नोकऱ्या संपणारच असतील, तर ज्या खाजगीकरणाने हा सगळा सरकारच्या साधन सुविधेचा घास आपल्या जबड्यात घेतलेला आहे, त्या खाजगी क्षेत्रात सुद्धा आरक्षण आलं पाहिजे अशी मागणी आपण का नाही करत? आरक्षण हे विकासाचं साधन आहे की समाजामध्ये कलह वाढवण्याचं साधन आहे? खरं म्हणजे राजकारण्यांना असे कलहही उपयोगी पडत असतात. काही राजकारणी या कलहाचा फायदा करून घेतात आणि त्या जोरावर सुद्धा मतं मागून घेतात. गेल्या 4 दिवसात आपण काय पाहतो आहोत? जणू काही एक अराजक तयार होणार आहे आणि त्याची लक्षणं आपल्याला दिसत आहेत. ती लक्षणं कशी? धनगर विरुद्ध अजून कोणीतरी समाज, ओबीसी विरुद्ध कुणबी आणि मराठा. त्यातला काही मराठा म्हणतो आम्हाला कुणबी व्हायचं नाहीये. मागणी सगळं होते सरसकट सगळ्यांना द्या. ह्याच्यातून आरक्षणाच्या मागणीबरोबरच माणसाच्या मनामनातील जे स्नेहाचे बंध होते ते कुठे क्रॅक होत आहेत का, हे सगळ्यांनीच त्याचा विचार करून पाहिला पाहिजे. कारण आरक्षणापेक्षा हे माणसांना जोडणारे बंध अधिक महत्वाचे आहेत. त्याच्यावर समाज उभा आहे आणि त्याच्यावर देश उभा आहे. म्हणून आरक्षणाच्या निमित्ताने कुणी अराजक आणू पाहत असेल, कुणी त्याचं राजकारण करू पाहत असेल, कुणी समाजामध्ये तेढ लावू पाहत असेल, तर या सर्वांचे डावपेच आपण सर्वांनी ओळखले पाहिजेत. कारण आपल्याच सर्वांना या समाजामध्ये खांद्याला खांदा लावून आणि संविधानाला हातात घेऊन जगायचं आहे. या जगण्याच्या आड कुणी डावपेच करत असतील तर ते उधळून लावणं ही सुद्धा आजची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून हा आरक्षणाचा 3रा अंक मी आपल्या समोर मांडलेला आहे. धन्यवाद.